नमस्कार, आज आपण बनवतोय राजमा मसाला। चला रेसिपीला सुरुवात करूयात। 2 मुठी इतका हा राजमा मी व्यवस्थित स्वच्छ पाण्यातून 2-3 वेळा धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातला। आता सकाळी पहा व्यवस्थित तो फुगलेला आहे। यातलं पाणी मी ओतून देते आणि व्यवस्थित परत एकदा 2 पाण्यातून मी धुवून घेऊन हा कुकरमध्ये घातलेला आहे। यामध्ये आता 1 बटाटा घालतेय मी। तुम्हाला बटाटा नसेल घालायचं तर नाही घातलं तरी चालेल। 1 ते 2 ग्लास पाणी घालायचं आणि कुकरला मी इथे 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेणार आहे। 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचं। टोपामध्ये जरी शिजवलं तरी देखील चालणार आहे। आता पुढे आपण प्युरी बनवून घेतोय। प्युरी बनवण्यासाठी टोमॅटो घेतलेले आहेत 2 मीडियम साईजचे। यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि 2 इथे मी मिरची घालत आहे। ही मिरची तिखट आहे त्यामुळे मी जास्त वापरत नाही। आता याची प्युरी बनवून घ्यायची। या ठिकाणी पहा एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घातलंय। थोडंसं जिरं घालायचं अर्धा चमचा इतकं। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक चॉप करून घातल्या। 5 ते 7 कढीपत्त्याची पानं घालायची आणि व्यवस्थित हलकंसं परतवून घ्या। आणि त्यानंतर यामध्ये एक मोठा साईजचा जो कांदा आहे तो मी इथे बारीक कट करून घेतलाय तो घातला। आता कांदा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे मंद आचेवरती। कांदा हलकासा मऊसर झाला की यामध्ये जे आपण टोमॅटोची प्युरी बनवली होती ती घालणार आहोत। या ठिकाणी पहा व्यवस्थित कांदा मस्त शिजलेला आहे। थोडंसं मऊसर झाला ना हा की यामध्ये प्युरी घालून द्यायची। आता घातलेली प्युरी देखील आपण शिजवून घेतोय। थोडंसं पाणी घातलं तरी चालेल। मिश्रण जे आहे ते भांड्याला चिपकलेलं होतं त्यामुळे मी भांड्यामध्येच थोडंसं पाणी घालून यामध्ये ॲड केलं आणि ही प्युरी व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे। जवळजवळ 5 ते 7 मिनिटं मीडियम फ्लेमवरती मी शिजवून घेतली। आणि यामध्ये आता घालते मसाले। प्युरी आपली व्यवस्थित शिजली की त्यानंतर मसाले घालायचे। धणेपूड घालायची आहे पाव चमचा, थोडीशी हळद, लाल तिखट आवडीनुसार घाला, जेवढं तिखट आवडते त्यानुसार, आणि चवीपुरतं मीठ घालायचं। तर घातलेले मसाले आपण प्युरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतोय। मंद आचेवरती मिक्स करायचे आहेत। 1 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्या। मसाले मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं। फ्लेम माझी मंदच आहे। आता या ठिकाणी आपण जो राजमा शिजत ठेवला होता तो बघा 3 शिट्ट्यांमध्ये माझा हा राजमा व्यवस्थित शिजलेला आहे। आता हा राजमा आपण मसाल्यामध्ये घालतोय। आता या ठिकाणी राजम्यामध्ये जो पाणी होतं तो देखील मी घातलेला आहे। मी पाणी अजून ॲड करणार नाही कारण मला थिक ग्रेव्ही हवी आहे। मला ओलसर रस्सा नको आहे। रस्सेदार राजमा मला बनवायचा नाही आहे। तुम्हाला जर रस्सा हवा असेल तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये घातलं तरी चालेल। आता 10 मिनिटं तरी आपण शिजवून घेतोय मीडियम फ्लेमवरती। तर पहा 10 मिनिटं व्यवस्थित मी शिजवून घेतलं। फ्लेम माझी मध्यम होती आणि अशा पद्धतीनं आपला राजमा मसाला हा तयार झालेला आहे। थंड झाल्यावरती ही ग्रेव्ही जी आहे ते अजून थोडीशी घट्ट होणार आहे। आता यामध्ये आपण वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि तयार आहे आपला राजमा मसाला। अगदी सोपी रेसिपी आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला आवडली असेल तर कॉमेंटमध्ये सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।